आणि कधी थांबणार? या प्रश्नाचं उत्तर केव्हा भेटणार? का सर्वसामान्य माणूसच हे सगळं भोगत आहे? का सर्वसामान्य माणसाला त्याच्याप्रमाणे जगण्याचा अधिकार नाही आहे? नमस्कार, गुड इव्हनिंग. आजचा हा व्हिडिओ थोडासा हटके असणार आहे, कारण आज मी बोलणार आहे आत्ताच रिसेंटली झालेल्या एका फ्रॉडबद्दल. आणि तो फ्रॉड साधासुद्धा नसून तब्बल 14 कोटी रुपयांचा आहे आणि ती फसवणूक झालेली आहे सर्वसामान्य माणसांची. तर हा जो किस्सा आहे, हे जे फ्रॉड्स आहे ते कुठे झालेलं आहे, तर दादरमधली एखादी नामांकित कंपनी होती, त्या कंपनीमधूनच हा फ्रॉड करण्यात आलेला आहे. तर फक्त दादर नाही, तर याची सुरुवात झालेली नवी मुंबई, मुंबई, उपमुंबई, वेगवेगळ्या विभागामध्ये याची सुरुवात झाली. सुरुवातीला सामान्य क्लायंटला, ग्राहकांना चांगले रिटर्न्स देण्याचे आमिष दाखवून ह्या कंपनीने चक्क 14 कोटी रुपयांचा चुना सर्वसामान्य माणसांना लावलेला आहे. तर नक्की प्रकरण काय आहे? दादर येथे असलेल्या टोरेस कंपनी, ही कंपनी बघण्यासाठी एकदम लॅविश होती. सर्वसामान्य माणसाला असं वाटेल की आपण स्वर्गात आलो आहोत की काय. यांनी सर्वसाधारण माणसांचं टार्गेट करून प्रॉपरपणे त्यांना फसवलेलं आहे. सर्वसामान्य माणूस मी का म्हणत आहे, कारण की ह्याच्यामध्ये ज्यांनी गुंतवणूक केली ते भाजी विकणारे होते, वडापाव विकणार होते, चहाचा ठेला चालवणार होते, पाणीपुरीचा ठेला चालवणार होते आणि काही हातावर मोजण्या इतकेच श्रीमंत माणसांनी याच्यात गुंतवणूक केलेली होती. सामान्य माणसाला कसं जाळ्यात अडकावं, हे अडकवलं गेलं आहे ह्याच्यासाठी तुम्ही नक्की बघा. काय झालेलं आहे की सध्याचं युग जे आहे ना, ते डिजिटल झालेलं आहे. प्रत्येक मोबाईलच्या एका बटनावर आपल्याला सगळी माहिती भेटते, इन्फॉर्मेशन भेटते. कारण त्या इन्फॉर्मेशनचा उपयोग आपल्या टेक्नॉलॉजीसाठी, आपल्या माहितीसाठी आणि आपल्या सुरक्षेसाठी केला पाहिजे. पण याचा उपयोग, याचा गैरफायदा काही लोक घेत आहेत आणि त्याच गैरफायद्याचे बळी पडलेले आहे सर्वसामान्य माणूस. तर नेमकं काय आहे की दादरमध्ये एक छान अशी कंपनी ओपन करण्यात आली. त्या कंपनीचं जर आउटलेट तुम्ही बघितलं तर एवढं लॅविश होतं ना, चारही बाजूनी असणारा AC, मो बसण्यासाठी गादी म्हणजे सोफे, आणि क्लायंटचं स्वागत ज्या प्रकारे केलं जायचं ना, ते तर अप्रतिम होतं. तर झालं असं की ह्या कंपनीने सामान्य माणसांना 4,000 रुपये गुंतवणूक करवण्यासाठी सांगितले. जर रविवारी तुम्ही 4,000 रुपये इन्व्हेस्ट केले तर सोमवारपासून ते येत्या शनिवारपर्यंत तुम्हाला 6% प्रमाणे रिटर्न भेटणार आहे. मी 4,000च्या वरची गुंतवणूक केली, 6,000 केले, लाखांमध्ये केले, हजारोमध्ये केले, तर त्याचे रिटर्न्स तुम्हाला 11% भेटणार आहे. पहिल्या फेरीमध्ये ह्यांनी लोकांचा विश्वास जिंकला. कसं? तर खोटे डायमंड त्यांनी लोकांना दिले की तुम्हाला हे चांगले रिटर्न्स भेटलेले आहेत आणि सर्वसामान्य माणसांना त्याच्यावर विश्वास बसला. काही स्टार्टिंगला ज्यांनी 10,000 गुंतवले त्यांना रिटर्न्समध्ये 15,000, 20,000 अशी अमाऊंट दिली. आयफोन दिले, घरात लागणाऱ्या ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या गिफ्ट म्हणून दिल्या आणि त्यांची जी पब्लिसिटी आहे, ॲडव्हर्टायझिंग आहे, ती चांगल्या प्रकारे केली. एकदा त्यांनी सामान्य माणसाचा विश्वास आपोआप मिळवला आणि त्यानंतर त्यांनी सुरुवात केली आपल्या खेळाची. तो खेळ त्यांनी खेळला. येत्याच काही दिवसामध्ये त्यांनी कमीत कमी म्हणजे 13 कोटी रुपये जमा केले आणि 13 कोटी लोकांनी तिथे जी इन्व्हेस्ट केली होती त्यांना येणाऱ्या आठवड्यातच रिटर्न भेटणार होती. त्यामुळे सोमवारी नवी मुंबई, दादर ह्या ठिकाणी, ज्या ठिकाणी त्यांच्या कंपनीचे ब्रांच आहे त्या ठिकाणी सामान्य माणसांनी गर्दी केली. पण त्यांच्या लक्षात आलं की ब्रांचला टाळा आहे. हेही फसवणूक करणारे साधारण हे तरुण आहेत आणि सुर्वे म्हणून कोणतरी आहे आणि तौफिक रियाज म्हणून असं त्यांचं नाव आहे. तर ह्यांनी मास्टर प्लॅन करून सामान्य माणसाला लुटलेलं आहे. तर व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण होतं की बाबा, आजच्या जगामध्ये सतर्क राहा, सावधान राहा. आपली मेहनतीची कमाई असते, एक रुपया करून आपण जोडत असतो आणि तो एक रुपया इन्व्हेस्ट करताना 4 वेळा लक्ष द्या. मला माहिती आहे प्रत्येकांची आशा असते की बाबा, मी जो इन्व्हेस्ट करतो आहे ते माझ्या मुलासाठी, माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या घरच्यांसाठी उपयोगी पडेल. पण आज ज्यांनी तिथे इन्व्हेस्टमेंट केली होती ते सगळे रडत आहेत. कारण की कुणी तर आपलं घर गहाण ठेवून इन्व्हेस्ट केलेलं आहे, कुणी मुलीचं लग्न थांबवलं होतं, कुणी मुलाचं शिक्षण थांबवलं आहे आणि अशा इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहे की ज्याच्या रिटर्न त्यांना कधीच आता भेटणार नाही आहेत. आता त्यांची साधीसुधी अपेक्षा आहे सरकारकडून म्हणा की कोणाकडूनही म्हणा की ॲटलिस्ट आम्ही जे गुंतवली आहे, आमची जी मुद्दल आहे तीच आम्हाला रिटर्न द्या.
तर माझं सर्वसामान्य नागरिकांना एकच म्हणणं आहे, इन्व्हेस्टमेंट करताना कुठेही करा, पण त्याची कसून चौकशी करा. आपल्या हातामध्ये जो मोबाईल दिला आहे त्याचा जसा गैरफायदा घेतला जातो तसा त्याचा सदुपयोगही केला जातो. रोजच्या रोज अपडेट राहा, न्यूज चॅनल बघा, आपल्या आजूबाजूला काय घडते ह्याचं अपडेट ठेवणं आजच्या काळामध्ये खरंच गरजेचं आहे आणि ते अपडेट तुम्हाला ठेवायचंच आहे. सो गाईज, सर्वांना मिडल क्लास फॅमिली असून दे, लो क्लास फॅमिली असून दे, कोणीही असून दे, सर्वसामान्य जो माणूस आहे ज्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्यांना प्लीज माझी अशी रिक्वेस्ट आहे सर्वांनाच की प्लीज अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडू नका. आपल्या मेहनतीची कमाई कोठेही इन्व्हेस्ट करताना 4 वेळा तरी नक्की त्याचा विचार करा. सो प्रश्न विचारा स्वतःला, मी इन्व्हेस्ट करतोय ती चांगले रिटर्न्स मला भेटेल का? शेअर आहेत, गोल्ड आहे, सोनं म्हणजे चांदी आहे, ह्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा. शेत जमीन घ्या, शेत जमीन घेताना पण खूप जणांची फसवणूक होते, पण तीसुद्धा चौकशी करून घ्या. 7/12 कुणाच्या नावावर आहे ते चेक करून घ्या. सो गाईज, आय होप माझा हा छोटासा प्रयत्न आहे तुमच्यामध्ये जागृती करण्याचा, सावधानगिरी बाळगण्याचा. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सर्वसामान्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून येणाऱ्या पिढीचं किंवा येणारे जे इन्व्हेस्टर आहेत त्यांचं नुकसान होणार नाही. कंपनीचं नाव आणि कोणी फ्रॉड केलेला आहे, कुठे झालेला आहे, हे सबटायटलमध्ये तुम्हाला नक्की भेटेल. टिल देन काळजी घ्या, सतर्क राहा आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. नमस्कार, धन्यवाद. प्लीज 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 इन्व्हेस्ट करताना 4 वेळा तरी नक्की विचार करा.